नमस्कार, मी राजू पाटील आणि आपण पाहत आहात द रिंगण लाईव्ह. मित्रांनो, आज आपण आहोत लातूर जिल्ह्यातल्या निलंगा येथे. निलंगा नगरपालिकेची निवडणूक लागलेली आहे आणि निलंग्याचं नगराध्यक्ष पद हे जनरल साठी सुटलेलं आहे. आणि आपण एका अशा प्रमुख व्यक्तिमत्वाकडे आज आलेलो आहोत की ज्यांना मराठवाड्यामध्ये एक अत्यंत सन्मानानं मॅनेजमेंट गुरु असं म्हटलं जातं. निवडणुकीचं नियोजन कसं करावं, कशा पद्धतीनं कार्यकर्त्यांची फौज उभी करावी, प्रत्यक्ष मतदारापर्यंत कसं पोहोचावं, त्याचं मत प्रत्यक्षात मतपेटीपर्यंत कसं येईल, त्याचं नियोजन कसं करावं, या संदर्भात जे मॅनेजमेंट असतं ते अरविंद पाटील निलंगेकर भैया, ज्यांना छोटू भैया म्हणून ओळखलं जातं, त्यांच्याकडून संपूर्ण मराठवाडा सातत्याने शिकण्याचा प्रयत्न करत असतो. आज निवडणूक लागलेली नगरपालिकेची आणि आता नुकताच त्यांच्या सर्व समर्थकांनी, त्यांच्या संभाव्य उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आणि आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. काय सांगलो या नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी तुम्ही आज उमेदवारी दाखल केलेली आहे, काय म्हणताय, तुमच्या पहिल्या प्रतिक्रिया काय? नमस्कार सर्वांना, रिंगण ॲपचे सर्व प्रेक्षक दर्शक यांना सर्वांना नमस्कार. अतिशय उत्साही वातावरण आहे. गेल्या 5 वर्षाच्या 2016 ते 21 आणि 4 वर्ष सरकारच्या कालावधीमध्ये जे आम्ही काम केले ते लोकांसमोर घेऊन चाललोय. आम्हाला ह्या गोष्टीचा अतिशय आनंद येतो. वाटतो की जे वचननामा जाहीरनामा आम्ही 2016ला दिलतं त्याच्यापेक्षा अनेक ठिकाणी 50% जाहीरनामा कम्प्लीट होतो, 90% होतो, 40% होतो. आम्हाला अभिमानानं सांगायचं वाटतं की आम्ही 100% जे आम्ही वचननामा दिलं ते पूर्ण केलं, किंबहुना त्याच्यापेक्षा 5 गोष्टी आगाव केल्यात. आज निलंगा नगरपालिकेमध्ये 23 जण नगरसेवक आणि 1 नगराध्यक्ष पद आहेत. आमचे 2 दिवसापूर्वी सर्व फॉर्म भरलेत. प्रत्येक ठिकाणी आमचे 2 आणि 3 असं जवळपास 84 लोकांनी, नगरसेवकांनी, इच्छुकांनी फॉर्म भरलेत. आम्ही सर्वांना संधी दिलेली आहे आणि नगराध्यक्ष पदासाठी 3 ठिकाणी फॉर्म भरलेत. सर्वांनी एकमुखीनं माननीय भैयासाहेबावर, जो भैयासाहेब निर्णय घेतील त्याच्यावर विश्वास ठेवून, आमच्या इथं वेगळेपणा सांगतो साहेब, आमच्या इथं वेगळेपणा हा आहे की सर्वांनी त्याला दिलं उमेदवारी तर माझं सहकार्य आहे, त्याच ताकदीनं हिमतीनं मी काम करेल, मी नाराज होणार नाही. हे वेगळेपणा मराठवाड्यात आणि महाराष्ट्रात कुठं दिसणार नाही, पण ते निलंगाच्या मातीत दिसतोय. म्हणजे सर्व पत्ते अजूनही गुलदस्त्यामध्येच आहेत भैया? नाही साहेब, जवळपास कसं आहे की 4 जण असले तर 4ही आमच्यासाठी नगरसेवक आहेत. संधी एकाला देता येते, जागा 1 आहेत, मागणारे 4 आहेत, प्रत्येकाला न्याय देता येत नाही. पण आमच्या इथं एवढं सामंजस्यपणे आम्ही, तुम्ही जसं उल्लेख केलात की लोकांना घेऊन आम्ही चालतो किंवा माननीय भैयासाहेबांच्या, माननीय अक्कासाहेबांच्या नेतृत्वात आम्ही काम करतो. आम्हाला एकच शिकवणे, पार्टी असलं तरी आम्ही पार्टीला कुटुंब आणि निलंगा लोकांची जी आम्हाला जबाबदारी आहे ती आम्ही कर्तव्य समजून आम्ही नेत्याची सेवा करतो. नगराध्यक्ष पदाचा उमेदवार अधिकृतपणे अद्याप जाहीर आपण केला नाही, काय सांगाल, किती काय परिस्थिती आहे? भैयासाहेबांचं एक नेहमी राहतं की सस्पेन्स राहणं, उत्साह राहणं गरजेचं आहे. तर उद्या निश्चित आपल्याला जेव्हा छाननी होईल तर छाननीनंतर निश्चित आपल्याला कळेल. आणि एक सन्मानजनक, एक अतिशय चांगला व्यक्तिमत्व जो आपल्या मातीशी पिढ्यानपिढे प्रामाणिक राहिलाय, त्याला आपल्या मातीची जाण आहे आणि निलंग्याला एक चांगली दिशा देऊन सर्वांना घेऊन चालणारा व्यक्ती आम्ही सर्वांसमोर ठेवू. गेल्या वेळेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस तुमच्या समोर फार मोठं आव्हान उभे करू शकली नाही, पण या वेळेला काँग्रेस ताकदीनं लढते असं चित्र दिसतंय, काय सांगा? साहेब, आम्ही कार्यकर्ते किंवा आम्ही पार्टीची शिकवणे, कुणाची रेष कमी करण्याचा आमचा उद्देश नसतो. आमची रेष आम्ही वाढवण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो. आम्ही आमच्या विकास कामातनं, सकारात्मक दृष्टिकोनातनं, महिलांचा आशीर्वाद आणि ऊर्जेतनं आम्ही पुढे जायचा आमचा विश्वास हे ठेवतो. कोण किती वाढतोय, कोण किती करतोय, कोण किती ताकदीने करतोय, आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवत नाही. आम्ही आमच्या विकासाच्या जोरावर आम्ही आमची रेष वाढवणार आहे. आणि दुसरं की किती काय पुन्हा आलं तर आम्ही त्याच्यावर लक्ष देत नाहीत. हा, एक सांगू शकतो की कुठली निवडणूक आम्ही सोपी समजत नाही. प्रत्येक निवडणुकीला आव्हान म्हणून आम्ही करतो. आम्ही 24च्या 24 ठिकाणी कमळ फुलणार एवढं आश्वासित करतो. गेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपण दिलेली आश्वासनं 100% पूर्ण केल्याचं म्हटलं. आता नवं विजन काय घेऊन तुम्ही निलंग्याच्या जनतेसमोर जाताय? साहेब, गेल्या नगरपालिकेमध्ये आम्ही नगर परिषदेच्या 3 टप्प्यामध्ये विकास ठरवला, जे म्हणजे पाणी पुरवठा योजना, त्याच्यानंतर पाणी पुरवठा योजना झाला तर भुयारी नाली, जे आपलं शहरातलं साचलेलं घाण पाणी असेल, दूषित पाणी असेल, ते शहराच्या बाहेर अंडरग्राऊंड ड्रेनेजमधून काढणं आणि सर्व रस्ते, नाल्या आणि सुशोभीकरण करणं, कुठेही पायाला माती लागू नये आणि एक चांगलं वातावरण सुशोभित करणं हा उद्देश होता. आम्हाला अतिशय सांगण्यात आनंद होतो की एकमेव नगरपालिकेत 2018 माननीय देवेंद्रजीच्या नेतृत्वात आम्हाला
80 कोटीहून अधिकची पाणी पुरवठा योजना मंजूर झाली. कोविडचा काळ असताना सुद्धा आम्ही ती योजना पूर्ण झाली आणि आज आमचं यश ह्याच्यामध्ये आहे की त्या योजनेला 5 वर्ष पूर्ण झाले आणि कुठेही तक्रार नाही. अनेक ठिकाणी बघतात योजना पूर्ण होत नाहीत, पूर्ण झालं तर पहिल्या 6 महिन्यात वर्षभरात काय तर विस्कळीतपणा होतो, पण 5 वर्ष झालं. आज आमच्या जनतेला, आज आमच्या इथल्या मातीतल्या सर्व लोकांना 24 तास पाणी भेटतं. या निवडणुकीच्या निमित्तानं निलंग्याच्या जनतेला आपण काय आवाहन करा? जनतेला काय, हे कुटुंबातले सर्व सदस्य आहेत, आवाहन करणार नाही, विनंती करणार आहे. आमचे सर्व बंधू प्रामाणिकपणे सेवा करण्याची आपल्या समोर इच्छा व्यक्त करत आहेत. आपला सदैव आशीर्वाद अनेक वर्षांपासून पिढ्यानपिढ्या आमच्या पाठीमागं आहे, आमच्या पार्टीच्या पाठीमागं आहे, संघटनेच्या पाठीमागं आहे. आमच्या प्रामाणिकपणेला कुठं काम 1-2 कमी झाले असतील, पण प्रामाणिकपणेला 100% आम्ही तिथं न्याय दिलेला आहे. आपल्या सर्वांना विनंती करतो की आमच्या सर्व 24च्या 24 उमेदवारांना आपला आशीर्वाद देऊन आम्हाला निलंग्याला परत एकदा विकासाची काम करण्याची संधी द्यावं. तर मित्रांनो, हे होते छोटू भैया उर्फ अरविंद पाटील साहेब. त्यांची भूमिका आता त्यांनी आपल्या सर्वांच्या समोर ठेवली. कशा पद्धतीने ही निवडणूक ते आता लढतायत, कशी जिंकणार आहेत आणि जिंकल्यानंतरची त्यांची भूमिका काय असणार आहे, या विषयाचं त्यांचं जे विजन आहे ते त्यांनी सर्व निलंग्याच्या जनतेच्या समोर ठेवलेलं आहे. रिंगण लाईव्ह साठी मी राजू पाटील, निलंगा.